नमस्कार, मी पंजाब तक. आज आहे 1 जुलै 2026. आजपासून शेतकऱ्यासाठी एक अंदाज देणार आहे, पण याच्यामध्ये दोन आहेत. एक आनंदाची बातमी आणि एक चिंतेची बातमी. कारण की चिंता कशामुळे की राज्यात काही काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून ते चिंतेची बातमी. आणि आनंदाची बातमी कशामुळे की आतापर्यंत काही भाग पावसापासून पाऊसच पडलेला नाही, त्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे. सर्वप्रथम आपण काय करू, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याची नाव सांगतो. सगळ्यात महत्वाचं मुंबई, नाशिक आणि नंदुरबार, धुळे, जळगाव. तर या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आतापर्यंत 100 वर्षात पडला नाही इतका जोराचा पाऊस तुमच्याकडे पडणार आहे आणि गोदावरी नदीला मात्र पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. नाशिककडे गोदावरी नदीला पूर आल्याच्यानंतर ते पाणी तळ्यात जाणार आहे. बऱ्याच तळ्यामध्ये पाणी आल्याच्यानंतर त्या तळ्यासाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर चिंतेची बातमी कशामुळे, कारण की मुंबईला आतापर्यंत ह्यामध्ये 1 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान 1000 ते 1100 मिलीमीटर ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईकरांनी, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर मुंबई, त्याच्यानंतर संगमनेर, अकोले, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये परत आणखी मुसळधार पाऊस कोणत्या भागाकडे जाणार आहे, तर जळगाव जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरात काय होणार आहे की मध्य प्रदेशकडे पाऊस जास्त पडत असल्यामुळे ते मध्य प्रदेशचे बाजूचे जिल्हे म्हणून त्यांच्याकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, संगमनेर, अकोले आणि मुंबई, नाशिक मध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून या अंदाज शेतकऱ्यांना घेतात. पण उर्वरित राज्यात मात्र काही भागात जोरदार, कुठं रिमझिम, कुठं पेंडवलता असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील मग लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं. या भागात देखील काय होणार आहे, 2 ते 8 मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्यांच्याकडे देखील पडणार आणि त्यांची देखील पेरणी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6-11 जिल्ह्यामध्ये 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार, काही ठिकाणी थोडासा पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. म्हणजे विदर्भामध्ये देखील सगळीकडे कोणताच भाग सुटणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे सातारा झालं, सातारा, सांगली, कोकणपट्टी घाटमाथ्याचं खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे सातारा म्हणजे रायगडपासून, रत्नागिरीपासून ते डायरेक्ट मुंबईपर्यंत ते कोकणपट्टीमध्ये मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टी घाटमाथ्याच्या परिसराने अंदाज लक्षात येतात. राहिलं पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, सांगली जिल्हा झालं, सातारा जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, कडाची, श्रीगोंदा, बारामती या परिसरात. म्हणजे ह्यामध्ये उद्यापासून तसं तर आजच 1 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरुवात आहे, पण 2-3-4च्या दरम्यान परत त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र सगळ्यात जास्त पाऊस उत्तर महाराष्ट्र म्हणजे मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, अमरावती, अकोला, अकोट ह्या परिसरात मात्र पाऊस चांगला धुमाकूळ घालणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.